हेल्दी आणि टेस्टी असा कॉम्बिनेशन असलेला आपला आजचा पराठा आहे आलू पालक पराठा। अतिशय सुंदर पराठा होतो। 6 ते 7 मिरच्या, लसूण 3-4, आलं आणि जरा जिरे घालून मिक्सरवर पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे। 4 वाट्या कणिक, चवीपुरतं मीठ आणि इथं 2 वाट्या बारीक चिरलेला पालक घातला आहे। पालक स्वच्छ निवडून धुवून निथळून मग चिरायचा आहे आणि मग घालायचं आहे। 1 चमचा ओवा आणि 2 चमचे तेल घालायचं आहे आणि आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। घट्ट कणिक मळून झाली की झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे। आता 2 बटाटे उकडलेले घेतले, ते तुम्ही ठेचून घ्या किंवा किसून घ्या। ठेचलेल्या बटाट्यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ, आलं लसूण आपण जे मगाशी पेस्ट केली होती मिरचीची ती घालायची आहे, ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला। भरपूर कोथिंबीर घालायची आहे चिरून बारीक, आणि पुदिना चिरून घालायचा आहे थोडासा। पुदिन्यानं त्याची चव एकदम मस्त येते। आता सगळं छान मिक्स करायचं आहे आणि खाऊन बघायचं आहे। परफेक्ट चव असेल तर पराठा करायला घ्यायचा आहे। कमी जास्त मीठ असेल तर तुम्ही ते घालून ॲडजस्ट करा। कणिक पण आपण छान मळून घ्यायची आहे परत, आणि आता त्याचा एक गोळा करायचा आहे आणि आपण जसं आलू पराठ्याला करतो त्याप्रमाणे आपण आपला पराठा करायचा आहे, अगदी दाखवते त्याप्रमाणे। भरपूर आत सारण घालायचं आहे, छान बंद करायचं आहे, आपला उंडा तयार करून घ्यायचा आहे पुरणपोळीसारखं, आणि आपण व्यवस्थित एकसारखं लाटून घ्यायचं आहे। त्याच्या आधी तवा मी तापवत ठेवलेला आहे। बाहेर खूप जाड पराठे असतात, पण इथं आपण थोडेसे पातळ पराठे करायचे, म्हणजे खायला पण बरं वाटतं। असा छान मस्त आपला पराठा लाटून झाला आहे, कुठंही फुटलेला नाही। तापलेल्या तव्यावर पराठा घालायचा आहे आणि मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आता यावर तुम्हाला जे आवडतं तूप सोडा, तेल सोडा किंवा बटर लावा, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याच्यावर घालायचं आहे। लहान मुलं खाणार असतील तर शक्यतो तूप वापरायचं। आता तुम्ही इथं हा जर पराठा मुलांना दिलात तर मुलं आवडीनं का खातील, तर त्याच्यात एकतर बटाटा आहे, बटाटा हा मुलांना खूप आवडतो, मुलांना काय सगळ्यांनाच आवडतो, आणि पालक हा हेल्दी आहे, म्हणजे मुलं पालेभाजी खात नसतील तर असा पराठा करून तुम्ही मुलांना नक्की देऊ शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।